छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण या महालामध्ये गेलं होतं. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब त्यांना स्वराज्याची शिकवण देताना हा पूर्ण माल एकदम असा एवढा भारी आहे ना, एकदम खतरनाक. आणि इथंच महाराजांनी शाहिस्त्याची बोटं छाटली होती. तर आता बघितला लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांचा, एक नंबर असा महाल आहे. गणपतीमुळे जो वर जायचा जो मजला असतो तो बंद केलेला आहे आणि वरती असं म्हणतात की भरपूर तलवारी वगैरे. आता मी तर पहिल्यांदा आलोय, एकदा नेक्स्ट टाइम येऊ निवांत वेळेत बघू, पूर्ण एक्सप्लोर करूयात. दार किती मजबूत आहे बघितले का? चला आता आपण निघूयात पुढच्या गणपतीकडे जायला. तर आता आपण आलोय मानाच्या गणपतींपैकी एक रंगारी गणपतीला. इथं मागच्या गणपतीपेक्षा जास्तच गर्दी बघायला भेटते. आता बघू आता आतमध्ये काय होते. इथं जरा जास्तच मोठी लाईन आहे, त्यामुळे आता आपण जरा बाहेरूनच दर्शन घेऊ, मुखदर्शन. तर आपण पोचलोय आपल्या बाप्पाच्या मूर्तीजवळ. तर हे बघा, तर आपल्या बाप्पाचं एक अनोखं रूप आपल्याला या मूर्तीमध्ये बघायला भेटते, रंगारी गणपतीमध्ये. तर मला एक पर्सनल इच्छा होती की मला ह्या गणपतीला यायचंच होतं, कारण की मला ही मूर्ती बघायची होती. तर आता आपल्या रंगारी गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या गणपतीला. इथलं मॅनेजमेंट पण चांगलं आहे, कोणाला धक्काबुक्की करत नाही, काय नाही. चला आता अशा पद्धतीने आपले 2 गणपती झालेले या ठिकाणी. खूप गर्दीचा सामना केलाय, खूप भयानक गर्दी आहे. तरी उद्या विसर्जन आहे, पण तरी पण गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही पुण्यामध्ये. आणि बाबा यावेळेस गर्दी जास्त आहे कमी? कमी काय जास्त आहे. सकाळी संध्याकाळी लय गर्दी राहणार. दुपारचं कसं वाटतं? वरती काय बरे पाय चालता तरी येते. बाकी डेकोरेशन वगैरे एकदम भारी आहे का नाही? पण आमच्यासारखं नाही, इतकं काही वेगळंच. बाबांचं असं म्हणणं आहे की जुन्यासारखं काही राहिलेलं नाहीये. आता सगळं काहीतरी एक मॉडर्न, त्याला प्रत्येक डेकोरेशनला आता एक मॉडर्न टच भेटतोय. पण संस्कृती आपली अशी पुण्यातली की आपण जास्तीत जास्त आपण जपण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये गाडी लावताना जपून लावायची, कारण की गणपतीमध्ये किंवा कोणत्या पण सणामध्ये तुमच्यावर पण अशी अवस्था येऊ शकते. त्यामुळे गाडी लावताना जपून लावा आणि आपल्या गाडीची काळजी घ्या. ते म्हणतात आमचं पण घ्या. सकाळपर्यंत बरोबर पाऊस चालू झाला, पण आता एवढं ऊन पडलंय ना. आता अजून 3 गणपती बाकी आहेत आणि दगडूशेठला सगळ्यात जास्त गर्दी असते पुण्यामध्ये. आता आपण